हॅलो स्टुडंट्स, वन थिंग दॅट आय वंडर. मला अशी एक गोष्ट की ज्याचं मला फार आश्चर्य वाटतं. तर इथे डू यू नो ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स केअरफुली अँड राईट देअर नेम्स. म्हणजे काय तर खाली दिलेल्या चित्रांचं निरीक्षण करायचं आणि त्यांची नावं लिहायची. बरं, हा प्रश्नाचं उत्तर वहीत कसं लिहायचं तर तुम्ही ह्याचा प्रश्न लिहून काढायचा आणि त्याच्या पुढे छान छोटंसं चित्र काढू शकता की जसं रेनबो, बर्ड, बी आणि स्पायडर वेब. सो मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, जितका तुम्ही लिखाणाचा सराव कराल ना तितकं इंग्रजी लिहिणं आणि वाचणं सोपं जातं. सो हे नावं लिहून झाली. आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सो लेट स्टार्ट टू लर्न दिस पोएम. आणि जर तुम्ही नवीन असाल ना चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर. हॅलो स्टुडंट्स, आपण ही कविता म्हणायला सुरुवात करूया. आपल्याला काय सांगितलंय? रीड द पोएम लाऊडली विथ करेक्ट इंटोनेशन. इंटोनेशन या शब्दाचा अर्थ फार महत्त्वाचा आहे. इंटोनेशन म्हणजे प्रॉपर तुम्ही चढ उतार कसे देताय हे देऊन तुम्ही ही कविता समजून घ्यायची आहे, म्हणायची आहे. One thing that I wonder is why the world is round and why the trees grow towards the sky instead of upside down. One thing that I wonder is how it came to be that cats are quick to sit up in laps while whales sleep in the sea. One thing that I wonder is why the sky is blue, why spiders all have 8 legs while we have only 2. One thing that I wonder is how it came to be that bunnies burrow underground while birds live in a tree. One thing that I wonder is why we wonder why about the wonders of the earth that fill the sea and sky. चार्ल्स गिग्ना. आता कोण आहे ते चार्ल्स गिग्ना ज्यांनी एवढी सुंदर कविता लिहिली आहे? बघायचंय का तुम्हाला? चला, मी तुम्हाला हे चार्ल्स गिग्ना कोण हे दाखवणार आहे बरं का. तर हे आहे ते चार्ल्स गिग्ना ज्यांना लहान मुलांसाठी कविता लिहायला खूप आवडतं आणि हे स्वतःसाठी त्यांनी एक नाव सुद्धा ठेवलेलं आहे. तुम्ही जर गेलात ना गुगलवर तर तुम्हाला हे कवी दिसतील आणि हे कवी इतके भारी आहेत ना, ह्यांनी 100हून अधिक स्टोरीज लिहिलेल्या आहेत ज्या वाचायला तुम्हाला खूप आवडतील. यूट्यूबवर, गुगलवर तुम्हाला यांच्याबद्दल अधिक माहिती नक्कीच मिळू शकेल. सो ते प्रोफेसर त्यांचं काय म्हणजे ते काय काम करतात? ते पोएट आहेत, कवी आहेत आणि त्यांना स्वतःचं नाव फादर गूज म्हणून घ्यायला फार आवडतं. फादर गूज नाव त्यांनी स्वतःचं ठेवलेलं आहे आणि ते मुलांसाठी त्यांनी खूप 100 पुस्तकं लिहिली आहेत. 100च्या वर म्हटलं तरी चालेल. 5000च्या वर कविता लिहिल्या आहेत. अशा महान या रायटरची ही कविता आपण आता इथे शिकणार आहोत. सो कंटाळा न करता व्यवस्थित काय करायचंय? लक्ष द्यायचंय. ठीक आहे, चला आपण आता या प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊयात. वन थिंग दॅट आय वंडर म्हणजे मला एका गोष्टीचं खूप कुतूहल वाटतंय. वंडर म्हणजे काय? इथे वंडरचा अर्थ असा असतो आश्चर्य किंवा कुतूहल. क्युरिओसिटी किंवा सरप्राईज असं इंग्लिशमध्ये म्हणताय. इट्स वाय द वर्ल्ड इज राऊंड, की ही अर्थचा जो आकार आहे, पृथ्वीचा आकार हा गोलाकार काय याचं त्याला काय वाटतंय? आश्चर्य वाटतंय. अँड वाय द ट्रीज ग्रो टुवर्ड्स द स्काय म्हणजे झाडे आकाशाच्या दिशेनं, टुवर्ड्स द स्काय म्हणजे आकाशाच्या दिशेनं का वाढतात? वर 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 का वाढतात? इन्स्टेड ऑफ अपसाईड डाऊन. अपसाईड डाऊन म्हणजे काय? की ते जमिनीच्या खाली का वाढत नाही? जमिनीच्या खाली काय वाढतात? मुळं वाढतात. मग झाडं उलटी का वाढत नाही याचं त्याला आश्चर्य वाटतंय. वन थिंग दॅट आय वंडर मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतंय. इज हाव इट केम टू बी म्हणजे हे असं का घडतंय? हे अस्तित्वात का येतंय याचं मला आश्चर्य वाटतंय. दॅट कॅट्स आर क्विकली कम्फर्टेबली कसं ते असतात? कॅट्स आर क्विक टू सिट इन लॅप्स. त्या पटकन लोकांच्या मांडीवर कशा काय बसतात. वाईल वेल स्लीप इन द स्काय तर इथं वेल स्लीप इन द सी. आणि वेल्स हे किती मोठे प्रचंड आकाराचे. वेल्सला काय म्हणतो आपण माहिती का?
त्याला देवमासा म्हणतो. इतका मोठा असतो ना तो. तर हा देवमासा हा झोपतो कसा काय समुद्रामध्ये, याचं आश्चर्य वाटतं. वन थिंग दॅट आय वंडर, एका गोष्टीचं मला आणखीन कुतूहल वाटतंय. काय माहितीये? वाय द स्काय इज ब्ल्यू. हे आकाश निळं का दिसतंय याचं मला फार आश्चर्य वाटतंय. वाय स्पायडर्स ऑल हॅव 8 लेग्स. आणि स्पायडर्सना 8 पाय का असतात? वाईल वी हॅव ओनली 2. आणि आपल्याला फक्त 2च पाय का आहेत? याचं मला फार आश्चर्य वाटतंय. तुमच्यापैकी कोणी कोणी स्पायडरमॅनची मूवी पाहिली आहे? ज्यांनी पाहिली असेल ना त्यांना माहिती आहे ना तो कसा वेब सोडत असतो, जाळं सोडत असतो. पाहिली का मूवी स्पायडरमॅनची? पाहिली आहे? ओके. आणि काहींनी नाही पाहिली, हरकत नाही, पाहून घ्याल. पण स्पायडरला 8 पाय असतात आणि आपल्याला 2 का? याचं त्याला फार आश्चर्य वाटतंय. पुढे आणखीन त्याला कशाचं आश्चर्य वाटतंय माहिती का? वन थिंग दॅट आय वंडर इज हाऊ इट केम टू बी. तो म्हणतोय की मला आणखीन एका गोष्टीचं खूप जास्त आश्चर्य वाटतंय आणि ते म्हणजे की हा फरक कसा काय पडलाय, ह्या गोष्टींमध्ये एवढा फरक कसा काय पडलाय याचं मला फार आश्चर्य वाटतंय. दॅट बनीज बरो अंडरग्राऊंड. जमिनीखाली हे ससे जे असतात ते आपलं घर कसं तयार करतात, बिळे कसे तयार करून राहतात. वाईल बर्ड्स लिव्ह इन अ ट्री. आणि पक्षी मात्र झाडावर आपला निवारा करून घरटं करून राहतात. या गोष्टीचं मला आश्चर्य वाटतंय. लास्ट स्टांजा जो आहे तो आहे आपला 5वा. एक लक्षात घ्या, हे जे एका कडव्यामध्ये ह्या ओळी असतात ना, याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहिती का? स्टांझा. काय म्हणतात? स्टांझा. तर अशा एकूण कवितेमध्ये किती आहे? 5 स्टांझा आहेत, 5 कडवी आहेत. आणि मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? कडवे. आणि अनेकवचनी कडवी. टू वन थिंग दॅट आय वंडर, मला असं एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं किंवा कुतूहल वाटतं. इज वाय वी वंडर वाय. म्हणजे काय की आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दलच प्रश्न का पडतात किंवा प्रत्येक गोष्टीचं आपल्याला कुतूहल का वाटतं याचं मला कुतूहल वाटतं. अबाउट द वंडर्स ऑन द अर्थ, की पृथ्वीवरच्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला खूप कुतूहल वाटतं. दॅट फिल द सी अँड स्काय. आणि हा समुद्र आणि हा आकाश अनेक अद्भुत गोष्टींनी भरलेला आहे. फिल लिहिले नाही तर फिल, FILL फिल. अशा अनेक अद्भुत गोष्टींनी हा भरला, याचं मला फार कुतूहल वाटतं. तर चार्ल्स घिगरा यांची कविता आहे, ज्यांच्याबद्दल आपण यांचा फोटोसुद्धा पाहिला आहे आणि यांची माहिती पण घेतली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.